पण ना तुमची बायको आहे ना खूप चुपकार काम करते, बिलकुलच आवडत नाही. आणि तुम्ही इतके नीटनेटके काम करताना मला खूपच आवडले बघा. अगं सुनबाई, काय बोलतेस तू? ए रामकिसन, मला सोनबाई म्हणायचं नाही, या घराची मालकी नाही. आणि कधी जरी तुला बोलायचं म्हटलं तर मालकी बाई म्हणूनच बोलायचं. या वयाची मालकी नाही हे मात्र विसरायचं नाही. तू समजलं का? हो मालकीन बाई, चुकलो मी, माफ करा. चुकलातच माहिती. मला माहिती आहे तुम्ही चुकाल म्हणून, आणि याच्यानंतर पुन्हा समोर कधीच मला असं सुनबाई वगैरे म्हणायचं नाही. अगरच ना काय? तू पण घे ना. मी काय? हो. नकोय मला असली आरती. ही आरती मला नकोच आहे ग. आणि लोक काय करणार आहे, हा? आणि तुला नको नको म्हटलं तरी तुला ऐकायला येत नाही, हा? कानात ते गुच्चू भरले की काय ते माहित नाही. शेती कोटली आणि जोशी. काय झालं करत ना? मम्मी विचारलं का? अगं मम्मी विचार या वाजटीला काय झालं ते. एक मुलगा तरी नाही करू शकली, हा? एक मुलगा तरी नाही करू शकली आणि पूजाच्या आरती धरून आली माझ्याकडे. तुम्ही दोघे माझ्या मुलीच्या मागे लागता. हा? आणि दूर व्हा. नाही हो, सावित्री, कुठे जाताय? जा आणि पेपर घेऊन मला वाचायचं आहे. आणि त्या केटीला सांग घरामधली फरशी वगैरे पोचवा. मम्मी मम्मी, अगं मी कधी होणार आहे याच्या कट्ट्याची माझा. अगं उठला सुटला सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं याची खिशी झाली. आणि मला एक वेळ दिवस सुद्धा समाधानाने जगू नाही देत. मी कशी संसार करू याचं मला ते काही कळत नाहीये. मम्मी सांग मी काही करू. तर यातून तुला सुटका करायची असेल तर तुम्ही वेगळे राहा. होय. मी कशी काय वेगळी झाले नाही? अगं मला सांग ना, काय सांगणार ते लवकर. त्यावेळेस अगं पण कोर्ट मला आत्ताचा हवाय. सांगना ग उपाय काय, मला काही समजत नाही. सांगना ग उपाय काय, मला काही समजत नाही.
सांग लवकर विचारू सांग ना. सांग ना गं. सांग ना. बघा काणी केळकर मम्मी अगं ही आयडिया तर मला माहीतच नव्हती. अगं ही जर आयडिया मला अगोदर चांगली असती तर मला चांगली. मम्मी फक्त तू आज जा. मग जे काही करायचं ते मी बघतेच आहे ना. ठीक आहे बेटा आता पडली ना खात्री हा काय झालं भाऊजी हा माईक खालचा तर करत जा ना माझा बाप. भाऊजी असे दूर दूर राहून मला आवडत नाही बघा. या ना इकडे. अहो, या ना. मी काय म्हणते? हे काय करता काय विसरलात का तुम्ही? हा? मी या घरची मालकी नाही मालकी. जे तुम्हाला कामं सांगते ते करावंच लागणार. भाऊजी माझं अंगण आज खूपच दुखत आहे. मला थोडस नाही का दाबून द्या. नाही हे पाप आहे ग. सावित्री आहे ना पाठवतो तिला. नाही ती मला हवीच नको. मला फक्त तुम्हीच चेपून द्या. तुम्हीच मला चेपलात ना मला खूप चांगलं वाटते. नाही हे माझ्यानं जमणार नाही कसं. काय जमलं तुमच्याने हा? तुम्हाला भीतीच वाटते ना माझी? कोणी बघते पण तुम्हाला भीतीच वाटते ना? एक काम करू आपण आत्ताच्या आता बेडमध्ये जाऊ. तिथे तरी चेपून द्याल ना? नाही मी येतच चकून देतो. तर मग चेपा. मग करायला सुरुवात आहे का? या आनंद. इकडे वरती जाता ना. इकडे 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 जवळ या ना. बघितलंच ना रे. तुझा दादा किती वाईट आहे रे. तुझा दादा बघ ना तुझा दादा माझ्या ऑफरीवर हात टाकला रे. बरं झालं तू आलाच तर वेळेवर नाही तर तुझं दादा काय करीत नाहीतर आज काय झालं असतं रे. करण पाप केलं नाही खरं. माझ्या डोळ्याने बघितलंय काय ते खोटं आहे का ना? नालायक माणसा यासाठी तुला मी इथे माझ्या घरी आणलं पाहिजे तुला. निच माने पापी कुठला कापलाच माझा किसाने गेला. निच माने पापी कुठला कापलाच माझा किसाने
नाही हो, यांना मारू नका. आणि काय केलंय? नीच मनसा पापी कुंडला, नीच मनसा पापी कुंडला, कमलाचे केसाने गळा, कमलाचे केसाने गळा. नाही हो, यांना मारू नका. आणि माझ्या नवऱ्याची काय चुकी आहे? आणि तुम्ही माझ्या नवऱ्याला मारता? काही नाही केलं तुला नवऱ्याने. जर मी वेळेवर आलो नसतो तर आज माझी बायको बरबाद झाली असती. चलो. अरे यांनीच माझ्याला बिलकुल सोडायचं नाही रे. यांची ना चांगली चांगली सोडून काढायची. यांना ना अजिबात सोडायचं नाही घेत तुम्ही. ठीक आहे, बघते मी यांचं काय ते. नीच माणसा, स्वतःच्या भावाच्यावर हात टाकताना तुला थोडीही लाज वाटली नाही? लक्षात ठेव. नाही ग सावित्री, मी काहीच केलं नाही ग. निष्पाप करून का आलाय ग? मी तुमचं जायचं सावित्री. अहो, मला ना यातलं ना चांगलं ठाऊक आहे. मला माहिती आहे तुम्ही काहीच केलं नाही. पण त्यांना सुद्धा कशी समजावून सांगावं मी, आणि या समाजाला सुद्धा मी कशी समजून सांगावं हेच मला कळत नाही. आणि तुम्ही निर्दोषात पण कसे सांगता? सावित्री, पाठी नशिबाचा आहे ग. ये ना. अरे ते मला मरण का देत नाही ग सावित्री, मरण का देत नाही. नाही हो, नाही. असं ना अभद्र शब्द काही बोलू नका तुम्ही. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, कोणता असा अपराध घडलाय रे आमच्या या हातातून? म्हणून आम्हाला ही घाणेरडी सभा देतोय. परमेश्वरा, अरे आता तरी डोळे उघडून बघ. अरे कुठलं
अरे हा चला दिवाणजी. अजून सुद्धा आला नाही. हा साध्या करण्याला दारूचा वेसरात डुबवून त्याला बरबाद करायचं आहे. हे दिवाणजी, बोला मालक. तो करण कुठं आहे? जरा तू उभा आहे मालक. या हा त्याला बोलावून घे. घे करण घे. होय आलोय. बरा करण, खूप दिवसांनी भेट झाली तुझी माझी. होय. तेव्हा करण, काय म्हणते ती आमची मेवली? ठीक आहे. आणि तुमच्या सदैवाने आपल्या कंपनीचा काम पण पद्धतशीर आहे. पण एक दुःख सुद्धा आहे. बरं, मी समजलो नाही. माझ्या रक्ताच्याच मोठ्या भावाने माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. माझ्या बायकोवरती अति प्रसंग त्याने केला आहे. अरे हे काय ऐकतोय मी? अरे एवढा स्वाभिमानी माणसाने त्या हृदयाला जे कलंक लावलं म्हणजे बरोबर नाही. कारण नाही. नाही उत्तम, हे खरं आहे. ज्या माणसाला मी आजपर्यंत माझं खूप दैवत समजत होतो, आज त्याच माणसाने माझ्या बायकोवरती असे अनेक अन्याय करून राहिलेले आहे. वाईट नजर सुद्धा टाकलेली आहे. अरे किती वाईट नजर आहे म्हणतो मी. मला आता जास्त टेन्शन आलेली आहे. काय करावं काहीच समजत नाही. तुमची टेन्शन दूर करायची असेल तर यावर हा एक उपाय आहे माझ्याकडे. माझ्याकडे एक उपाय आहे म्हणतोय मी. थांबा, घेऊन येतोय. ठीक आहे, लवकर घेऊन या. बरं, हे घ्या तुमची टेन्शनवरची मात्रा. अरे दिवाणी साहेब, ही तर दारू आहे आणि मी आजपर्यंत कधीच घेतलेलं नाही आहे. अरे करा. अरे हे घे रे घे. काय होत नाही. टेन्शन दूर करायचे असेल ना, त्यावर हाच एक उपाय आहे. त्याला जर का घेतलं ना, उपाय दूर होऊन जाईल. गेली ना पोटात. घे पुन्हा घेऊ पुन्हा घे, घेऊ का? घे. आता
पंडित साहेब आता नको मला. घ्या घ्या हीच मला खूप झाली. घ्या होते होते. नाही पुन्हा घ्या 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 हे करा काय हरकत नाही. टेन्शन दूर करायची असेल ना हे हाच एक उपाय आहे. घ्या पुन्हा घ्या मला ठीक आहे उत्तम भाऊ. मला आता जास्त झाली. मी निघतो आता. भगवानजी, जा सोडून दे त्याला, नाहीतर पडेल कुठेतरी. लवकर जा. हो हो सोडून चौका जा ना. मग तो पोटी पडो जा लवकर जा. जावई बाबाचा डोक्या कामा. माझी झाली नाही तरी काय झालं. चला करायला माझ्या झाडा सापडलाय. अरे मनोदर्शन माझा बोल तुला धक्का बर्बाद नाही केलं ना. नाव नाही चांगला उत्तम भाई कर. करडीचा फळ मिळाला. करडीचा फळ मिळाला. ओ आनंद, ओ आनंद वाटे मनाला. करडीचा फळ मिळाला. करडीचा फळ मिळाला. ओ आनंद वाटे मनाला.
चक्रीवादळ चक्रीवादळ रोशन काय हो आता आपण काय करायचं म्हणता आपण इथे आलोच आपण इथे आलो नसतो ना तर बरं झालं असतं आणि त्या करण भाऊजीच्या सुखी संसाराला आग लागलीच नसती आणि त्यांचा संसार सुखात होता ना. अगं सावित्री हे सारा घडायला आम्हीच जबाबदार आहोत गं सावित्री आपणच जबाबदार आहोत. अहो, म्हणूनच म्हणते मी कधी आता आपण ना हे घर सोडूनच जाऊ. जाऊ सोडून घराला जाऊ सोडून घराला जाऊ सोडून घराला नाही आदळी कुणी मला.
सावित्री वगैरे काय बोलतेस तू? अहो करण भाऊजीची सुख जर पाहायची असेल ना तर आपल्याला इथून निघूनच जावं लागेल. करण भाऊजी आणि तुम्ही दारू पिऊन आलात? जोराबाईने माझ्यापासून माझ्या शरीराला स्पर्श सुद्धा करायचं नाही. तुम्ही सर्वजण निर्लज्ज आहात. अरे खरं इतके वाईट नाही रे आम्ही तुला इथे नको आहोत ना. मग ठीक आहे, मग आम्ही जातो रे. पण अशा भेदक शब्दाचा मारा करूच नकोच करण. अरे चालता कोण माझ्या उभ्या आयुष्याची तू थोडी काय लागलात? करण भाऊजी आणि काय बोलता तुम्ही? आज ज्या तुमच्या माणसाला सर्वस्व मानायचे आज त्याच माणसाला तुम्ही कलंक. नाही भाऊजी असे ना करण कठोर बोलू नका तुम्ही. कठोर हक्काने बोलता विना करणे आणला विता. कठोर हक्काने बोलता विना करणे आणला विता. होय बहिणी, तुझा नवरा वाचलेले जनावर आहे, जनावर.
खरंच आज ना तुम्ही खरी ओळख करून दिली आहोत. खरंच ज्या माणसाला ना आणि ज्या माणसाला तळ हाताच्या खोडाप्रमाणे जपले आणि या जीवाचा राग करून अरे या शिखरावर चढवले अरे त्या भगवानाची परंपरा खरंच रे खूप सुंदर केले रे तुम्ही खूप सुंदर केले. काय बोलतेस तुझ्या माणसाला? अगं सावित्री एक होता खूप श्रीमंत माणसाचा जावई आहे ग. अगं सावित्री एक काय समजणार आपल्यासारख्या भिकेकांची अवस्था ग. आता उपाशी राहून याला भरवायचे यांच्यासाठी तू स्वतःला संतान होऊ दिली नाहीस. मला न कळविता स्वतःची गर्भपिशवी काढून फेकलीस ग सावित्री. स्वतःची गर्भपिशवी काढून फेकली. यांना मूल समजून यांना आपली मुलं समजून अगं सावित्री तिसऱ्या मुलाची आस कधी केली नाहीस ग सावित्री. कधी केली नाहीस. मग सांग सावित्री हीच का ग तुझी मुलं? खरंच मी पापी आहे चुकले मी. खरंच चुकले. मला माफ कर. चला आपण ना हे घर सोडून गेलेलं आहे बरं. चला मग जावा नाही बरोबर आहे. लवकर निघा. मला आता तुमचा चेहराही पाहावासा वाटत नाही. चला निघा निघा. खरंच रे स्वतःच्या मुलाप्रमाणे जपले रे तुम्हाला. पोटाला घालून कष्ट करून अन्न न खाता तुम्हाला जगवले रे. काय काय मिळालं रे? काय मिळालं? अरे हे देवा परमेश्वरा निघा तुम्ही लवकर. कुठे लपलास रे? या कर्माचे भोग खरंच रे. स्वाभिमान
साहेब मी आकाश पण अलोक देशकर आपण होय मीच आहे. काही काम होत आहे मला थोडा करणशी भेटायचं. करण आहे का घरी? होय आहे ना, बोलवतोय त्याला. करण ए, करण. अरे प्रकाश दादा, कसं काय येणं केलं? काही कारण वगैरे सांगितलं नाही? काय नाही रे करण, अरे सहज तुला भेटायला आलोय. पण करण मला एक सांग, इतका वेळ झाला मी येऊन आणि दादा बहिणी कुठे दिसत नाही. अरे दादा, कोणते बहिणी आणि कोणते दादा? त्यांचं नाव तू काढलं का बोलतो? नाही करण नाही, अरे असं बोलू नको. करण अरे मी सुद्धा दादा बहिणीचा खूप छळ केला नाही. करण अरे मी त्यांचा खूप मोठा गुन्हेगार आहे रे. करण एकदाच, अरे फक्त एकदाच माझ्या दादा बहिणीला त्यांना माफी मागायची आहे मला. मला फक्त एकदा भेट करून दे. प्रकाश दादा, खरोखर ती पापी माणसं आहे. दादाने माझ्या बायकोवर अति प्रसन्न केलाय. अरे नाही रे, माझा देव माणूस माझा दादा असं नाही करू शकत रे. नाही करत नाही. अरे माझा देवासारखा दादा असं कधीच करू शकत नाही रे. प्रकाश दादा, अरे माझाही विश्वास त्यांच्यावर बसत नव्हता. प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्याने बघितलं. करण बरोबर आहे रे तुझं, बरोबर आहे. पण करण तुला माहिती आहे, अरे कधी कधी डोळ्याने बघितलेलंही खोटं असतं रे. आणि बायकोची मायाजाल त्याच्या भोवती फिरत असते. आणि बायको म्हणेल तो तेच होत असते रे. म्हणजे प्रकाश दादा, मला डोळे असूनही तू मला आंधळा समजवतो असं म्हणायचंय का तुला? होय करण, माझी खात्री आहे रे करण, दादा असं करू शकत नाही. अरे दादा बहिणीवर अत्याचार करून खूप वाईट. अरे तू लावलेला कलंक कदाचित दादांना सहन न होईल. कदाचित त्यांनी आत्महत्या नाही
जर जीवाचं बरं वाईट करतील तर? नाही करत नाही. नाही करत नाही. मला जावं लागेल. मला जावं लागेल. बाबा मालक भारी टेन्शन मध्ये दिसता तुम्ही. गाव झाला जी. अरे होय, खूप टेन्शन मध्ये आहे मी. तो हरामखोर नाही का आपला दादा, माझा संसार उद्ध्वस्त करायला निघाला तो. माहे करून बाबू नाही. हे साप खोट आहे. यातील खरंच कटकारस्थान आहे ना. तुम्हाला ठाऊकच नाही आहे. मालकीनबाई आणि ताई या दोघी मिळून दादाच्या अंगाला चिपकली आणि लागली ओरडू. आणि अण्णा दादा वैरीवर खोटा आरोप. हे दृश्य मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. आणि हे हार लावलेलं दृश्य तुम्ही डोळ्यानं बघितलं म्हणून तुम्हाला खरं वाटलं. पण हे खरं नसून सर्व खोटं आहे. हे देवा, काय ऐकतो मी? करण बाबू, हे तर काहीच नाही. समोर आहे का? समोर. करण बाबू, दादा वडील इथे खूप अत्याचार सहन केला. 4 दिवसाचे आंबलेलं अन्न खाऊन पचवलं. अन्नाची कुत्रा सुद्धा वास घेत नाही ना. ते अन्न दादा वहिनीला खाऊन पचवलं. पण तुम्हाला याची जाणीव नाही. नाही फुकट, आता मला काही सांगू नकोस. का सत्य कानानं ऐकवत नाही का? पण आज करण बाबू, तुम्हाला ऐकावं लागेल. आपल्या या भारताच्या संस्कृतीनुसार सासरा किंवा सासरा समोर दिसला ना, डोईचा पदर बाई कधी खाली सरकू देत नाही. पण इथे ती बाई चक्क भासऱ्याला चिटकून आरोप लावते. त्याच्याकडून सँडल साफ करायला लावते. बस फुकट, बस. रचना, तुला सोडणार नाही का? आता तुमचं तुम्ही बघा. आता मला नाही राहावं तिथं या नरकात. येतो मी करून बाबू. ठीक आहे फुकट. रचना,
रचना अगं कुठे गेली? काय रे करत काय झालं? कशाला आवाज दिलेस तू हा? थोडं फक्त मम्मी सोबत बसली होती. मम्मी सोबत बसली होती बस. नीट काय कोण झालाय ते? काय कशाला मारते? असं तरी काय? कशाला ओरडते एवढं मी? थोडीशी मम्मी सोबत बसले तर ते मला शांतपणाने उचलून नालायक हरामखोर. मला माणूस आज मला चूक कळली आहे खुशी. पण का मारलीस बरं मला? अरे सगळं कोणा मारू? माझ्या दादा आणि वहिनीला घराबाहेर हाकलून तुला आणि तुझ्या मम्मीला काय मिळालं? कारण की बघ, तुझ्या दादा बहिणीला अरे मी नाही काढली रे. त्याचे तोंडून स्वतःचे होते म्हणून स्वतः गेलाय तो. अरे म्हणूनच तर तूच ना आठवून दिला तरी दादा. नीच नालायक आहे. सोडा ना. माझ्या दादा वहिनीला 4 दिवसाचा शिळे भात खायला दिलास तू आणि दादा आणि वहिनीच्या हातून स्वतःचा सँडल साफ करून घेतली. मला मारू नकोस रे. माझ्या दादाने तुझ्यावर बळजबरी केली. माझ्या दादाने तुझ्या तारुण्याशी खेळलं. ते सगळं काही खोटं आहे. मग का केलंस तू असं? कारण आपल्या दोघांमध्ये दुसरा कोणीच नको होता रे. रचना तू माझी बायको नसून, रचना तू माझी बायको नसून, गळा कापलीस तू केसाने, गळा कापलीस तू केसाने.
पुन्हा स्वतःच्या मनाला विचारतो, पोरी बरोबर मी काय केलं म्हणून. अहो तुम्ही माणसं नाही तर नीट पशु आहात, पशु. ऐका, सांभाळा आपल्या पोरीला. आजपासून तुमची मुलगी माझी बायको नाही आणि मी तुमचा जावई नाही. रत्ना, अगं रत्ना, ए बाई रत्ना, देवा परमेश्वरा, हे मी काय केलं? माझ्या साथाने मी माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त केला आणि यांच्या संसाराला मी आग लावली. काय गुन्हा केलं रे देवा परमेश्वरा? अरे हा उत्तम अजून कसा ना आला? मला लग्नाचा आमिष दाखवून नुसतं उडवाउडवा करीत तर नसेल ना? पण आता नाही, येऊ दे त्याला. सारा संशय मोक्षच करते. कशासाठी? तू माझ्यासोबत लग्न करणार होतास ना? लग्न? लग्न हे काय खेळ? असा माणूस ज्या नाचणारी चिडमच्या मुलीशी लग्न करतो असं वाटतंय काय? म्हणजे तुम्हाला फसवला? हे बघ, तुला जिवंत सोडणार नाही मी. नको हे काय?
आज मी तुला जिवंत सोडणार नाही. नाही बेटा, मला मारू नको. नको, आता असं करू नकोस बेटा. आता तुझ्या बापाचा गडा भरलाय. लोकांना उद्ध्वस्त करून आणि त्यांच्यावर हसत होतास ना. आता आता हस स्वतःच्या मोतीवर. प्लीज जरा थांबा. मर आता तू कुत्र्याच्या मौतीने. फुकट रे फुकट मेलास ना तू. फुकट अरे फुकट. अरे अरे ये ना लवकर. येऊया ना काय आवाज देता. अरे घेऊन ये ना हराम खोराला. होजी जातो पण जिवंत आणू का टपकवून घे. नाही जिवंतच आहे. जिवंत सांग. हो याने कधी का रंगावले ना आणतो. हा लवकर आण. काय रे बाबा, काय रे काय रे, मी काहीच नाही केलं बाबा. काय रे, मी काहीच नाही केलं. काय रे बाबा, मी काहीच नाही केलं. बरं मी नाही नाही केलं केलं, बाई. मी काहीच नाही केलं. मी अरे टपकव का. काय रे बाबा, तुम्ही सांगा फक्त. मी काहीच नाही केलं. आबा तुम्ही गेला की बापला खातो. बापला टपकवल्या ना. पूर्णच टपकवल्या. थोडंसाही बाकी नाही ठेवल्या. अरे अरे त्याचा हिशोब चुकता झाला ना. काय होत नाही. आता आता याचा नंबर लाव. काय रे बाबा, मी काहीच नाही केलं रे बाबा. मी काहीच नाही केलं. तुम्ही फक्त सांगा. आत्ता टपकवतोय आत्ता. दाबे दिवांजा नाही रे बाबा, नाही इकडे ये. नाही रे बाबा. अबे इकडे ये. अरे नाही रे भाऊ, नाही, नाही. मी काहीच नाही केलं भाऊ. माझा मार्गा मोठा बेसरा मी मारलो ना बापू. व्यक्ती माझी व्यक्ती सुधरतो. अरे नाही रे, काहीच नाही केलं ना बाबा मी. काहीच नाही. अरे काहीच नाही केलं ना मी. काय नाही केलं? नाही केलं बाबा. अरे काहीच केलं ना मी. अरे नाही केलं म्हणतो. अरे नाही अबे आता तर तुझा पुरा काउंटर गेला करतो. बाबा, नाही केलं. पुरा पुरा अरे काहीच नाही केलं. भाऊ सांगा तुम्हीच काय करूयात. भाऊ सांगा तुम्हीच काय करूयात. हमाजून गेलो उसाला. हमाजून गेला उसाला. आता मारू मारू याचा डोकर करील गेला. आता मारू मारू याचा डोकर करील गेला. आता मारू मारू याचा डोकर करील गेला.
सांगा तुम्ही काय करूया ते मारून गेला होता मारून गेला होता आता मारू मारू याचा धोतर करीन गेला आता मारू मारू याचा धोतर करीन गेला आता मारू मारू याचा धोतर करीन गेला भाई याचा सुटला ना तुम्ही भाई अबे नाव घ्या मी काहीच नाही केलं बोलतो का बे दिवाणजी आता कसा वाटते नाही कसा वाटते पण मस्त दुखते तेल लावून मालिश करून देऊ का तेल लावून मालिश करू आता का आता मालिश करते भाऊ मागून दुखते पुढं दुखते आता का आता का मालिश करतो मग ते भाऊ नको रे बाबा नको होते सुटून गेला माझा होते सुटला विलय झाला दिलंय अरे हरामखोर नीट बघ ना. खोटं बोलतोस आणि खोटं पडून जातोस. सुताव भाई सुताव भाई सुताव भाई पुन्हा देऊ का नाही तू सुताव ना मी पाहतो तू सुताव अबे वे दिवाजी इकडे हे शॅम्पूल आता अजून पिक्चर अभी बाकी है बाबा तुरुंगात चल तुरुंगात अरे बाबा नको अजून सुचवतेस का बे तू नको बाबा नको रे भाऊ त्या पाय लागतो नको ढगाला मारते ते नको रे भाऊ नको मस्त गरमी चाहिए होती का तुला पुन्हा देशकाच्या घरात आग लावून त्यांना बरबाद केलंस तू आता तू तुला पेट्रोल टाकून जिवंत जाऊन जातो नाही 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 मला मरायचं नाही मला म्हणू नका मी सर्व बायकांना सोडलं
अरे तुमच्यासारखी नीच माणसं अरे वाईट काम कधीच सोडणार नाही. कारण तुम्हाला दुसऱ्यांचा हस्तखेडचा सुखी संसार असा उद्ध्वस्त करायचा बरोबर नाही. फुकट अरे बघतोस काय काढ याची चमडी सोलून. तू फक्त हो म्हणणं बाई. काय मग मी कुठं पण पोटभर पैसे दे तू. मी फुकट आता भेटलाच ना बाप कोण्या दिवशी असा माल मारेल ना बाप. असा चिकटव मारेल का नाही पुरा रंगाळून ठेव पुरा. पाहशील ना तू पाहशील. बर चल आता. बर भाई चिकटवून म्हणतेस का नाही मला बोल आपण नाही चिकटवून असं म्हणते. पवन्याला ते पवन्याला धर. रोशन डोंगर गाडी लाव. डोंगर गाडी सरली डोंगर गाडी नाही गाडी वाहन दादा. अहो सावकाश अहो धनी तुम्ही किती त्रास करून घेता हो स्वतःला.
अगं सावित्री, आता माझ्यानं तर चालणं होत नाही ग. माझ्या पोटात अन्नाचा कण नाही सावित्री. कापार कसा विसा होतोय ग मला. अहो, थोड्या वेळाची तर गोष्ट आहे ना. अहो, चला काही दूर तरी चला. आणि ते समोर ना तेच गाव आहे. अहो, त्या समोरच्या गावात ना थोडा विसावा घेऊ आपण. चला. नाही सावित्री, नाही सावित्री, माझी तर जगण्याची उमेद संपली ग. अगं सावित्री, अगं सावित्री, मला तर माझं गाव दिसतंय ग सावित्री, मला माझं गाव दिसतंय. बघ सावित्री, बघ माझे मारेकरी मला बोलावते ग सावित्री. नाही हो नाही. अहो, असं विचित्र काही बोलून घेऊ नका. माझं काय झालं? नाही तरी नाही. तुम्हाला जगावंच लागेल. अहो, कमीत कमी दुसऱ्यासाठी नाही तर माझ्यासाठी तर तुम्हाला जगावं लागेल. अहो, या समाजासमोर तुमच्यासाठी पदर पसरून भीक मागेल हो मी. तुम्ही आणि तुम्हाला हो माझे मायबापो, माझे पती ना खूप आजारी आहे हो. आम्हाला दया करा. ज्या औषधीला लागतील त्यासाठी आम्हाला दया करा. तुमच्या समोर ना पदर पसरते मी. मदत करा मला. गरीब भागीरा दारासी विकेचा कटोरा. गरीब भागीरा दारासी विकेचा कटोरा. कुणी तुझ्या
सावित्री मला कसं तरी उत्तरी दे. सावित्री सावित्री काय कर्म कुणाचे नाती विसरली सारू भाव भावाचे बंधन तुटले तुटली नाती गोती काय झालं तुम्हाला देवा परमेश्वरा काय केलंय काय केलंय असं काय कठीण काढ दिलं रे मला देवा कठीण काणे कथाई बरे गोपना देवा रे
पण त्या जगण्याची आणि जगवण्याची आणि कोण जगवले त्याची सदा तुम्हाला कदर नव्हती रे. आणि कुठल्या शब्दाने विचारतोय तू मला? अरे लाज वाटायला पाहिजे तुला. आणि कुठल्या शब्दाने बोलते वहिनी काय झाले? अरे त्यानेच तुझ्यावर माया लावली आणि ही माया आज सोडली. दादा एवढा रागावलास तरी आमच्यावर तू अरे शेवटच्या सणी आम्हाला एकदा तरी संधी नाही दिली. अरे शेवटच्या साठी तुम्हाला संधी? अरे तुम्ही या धरतीवर ना जन्म घेऊन पुरुष जन्माला येऊन करत होते रे. भाऊ तुला सांगू शकितला नाही रे. दादा एवढं का रागावलास आमच्यावर तू? अरे शेवटच्या क्षणाला तरी तुझी सेवा करण्याची संधी तरी द्यायला हवा होता ना मला. अरे कशा या खोट्या प्रेमाला आळ आणताय रे तुम्ही? अरे अरे तुम्ही दोघे ना बंद करा हे दोघे कोणा समजलंय मला. समजलंय. त्या किती मिळेल आणि किती मिळेल. अगं मी जाऊ नाही. या रस्त्याने जात असलेली कुत्री आहे मी तुझी कुत्री. त्या शब्दाने सुद्धा तुम्हाला बोलली आहेस का? अगं तुला कुठल्या शब्दाने तुला जाऊ शिक्षा द्या मला. पण या अखेरच्या घरी भेटीला या बाईचं पाकिट जाऊबाई ओ माफ करा, जाऊबाई ओ माफ करा.
अगं तुझ्यामुळे आमच्या मायेचा बदल हा दुसऱ्या गेला. आमच्या या भावंड प्रेमीला तू डंक मारणारी नागिन आहेस तू नागिन. अगं तुझ्यामुळेच हे माझं कुटुंब हा उद्ध्वस्त झालंय. दादा स्वतः आपणच मारू. अरे स्वतः आपणच मारू. रे अरे तू तर फक्त दादाला कलंक लावला, पण मी त्याला अपाहित करून ठेवलं रे. तुझा जन्म भरण्यासाठी दादाच्या नावाचं बहिणीच्या गळ्यात चमकणारा मंगळसूत्र मी दारूसाठी घेतला रे. का बाय आपली आहे ना. आता ते शक्य नाही हो मावशी. हो, माझा ना आशीर्वाद आहे हो तुमच्या पाठीशी. सुखाचा संसार करा, पण मी तुम्हाला संधी कुठलीच नाही हो. अगं, हे रचना. या जगतातला.
ते माझ्या पोरीला सांभाळ गं. देवा काय या नशिबाचा खेळ मांडले रे तू पापी रे स्वप्न